एकदा या सेकंड सेशनमध्ये प्रभू येशूच्या मधुर नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देवाला धन्यवाद असो. तर प्रियांनो, आपण या दुसऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. निर्गमनाचं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, दुसरा अध्यायामध्ये वचन 23-24 मध्ये असं दिलेलं आहे की इस्रायल लोक रडू लागले, देवाजवळ काकुळूत करू लागले आणि प्रभूला बोलू लागले की प्रभू देवा, आम्हाला आता वाचव, आम्हाला या मिस्र देशामध्ये आम्हाला नकोसं झालेलं आहे, आम्हाला मिस्र देशातून तू काढ. म्हणून ते देवाजवळ प्रार्थना करू लागले. का प्रार्थना करू लागले? की जसं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 15 अध्याय वचन 13 मध्ये सांगितलं होतं. वाचा 15-13. परमेश्वर अब्राहमास म्हणाला, हां, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. किती वर्ष? 400 वर्ष. तर बरोबर आपल्या इतिहासामध्ये दिलेलं आहे BC 1876 मध्ये इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गुलाम झाले. BC म्हणजे बिफोर क्राइस्ट, ख्रिस्ताच्या अगोदर. तर BC 1876 ते BC 1446 1446 म्हणजे टोटल किती झाले? हां, किती झाले? कॅल्क्युलेशन करून बघा, वजा करून बघा. 1876 किती झाले? 430. पण वचनात किती वर्ष लिहिलंय? 400 वर्ष. पण मी तर तुम्हाला 430चा कॅल्क्युलेशन सांगितलं, पण ते 430. हे 400 आणि 430 काय आहे? म्हणजे ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशामध्ये गेले योसेफाच्या काळामध्ये, तर त्यावेळेस योसेफाचं राज्य होतं, तर इस्रायल लोकांचा छळ झाला नाही. मस्त होते ते 30 वर्ष. परंतु योसेफाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर 400 वर्ष त्यांना काय झालं? खूप छळ. म्हणजे इस्रायल लोक मिस्रमध्ये 430 वर्ष राहिले. 430 वर्षामध्ये 30 वर्ष मस्त खाणेपिणे ऐश आराममध्ये गेलं. पण त्याच्यानंतर काय झालं? योसेफाच्या मृत्यूनंतर 400 वर्ष त्यांना खूप कष्टातून गेलं. मग ते देवाकडे रडून प्रार्थना करू लागले. मग परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि मोशेला पाठवलं. मोशेला बोलला, जा माझे लोक इस्रायल लोक त्यांना सोडव आणि त्यांना कनान देशामध्ये घेऊन जा. मग मोशे आला त्या ठिकाणी आणि इस्रायल लोकांना सोडवलं आणि इस्रायल लोकांना तो कनान देशामध्ये घेऊन गेला. म्हणजे त्याच्या अध्यक्षतेमध्ये त्याच्या मरणानंतर जोशुआ आला आणि जोशुआने त्यांना घेऊन गेलं. तर परवा असं झालं, मी एका व्यक्तीबरोबर बोलत होतो आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की मोशेने इतकं कष्ट घेतलं आणि देव त्याला बोलला, तू आता कनान देशामध्ये जाऊ शकत नाही. बघा त्याने किती कष्ट घेतलं, किती त्रास घेतला, पण बिचारा थोड्याशा चुकामुळं कनान देशामध्ये जाऊ शकला नाही. पण मी त्यांना बोललो, मोशे कनान देशात गेला. काय बोललो मी त्यांना? मोशे कनान देशात गेला. कारण देव काय इतका क्रूर नाही हो आपला. प्रेज द लॉर्ड. ती व्यक्ती बोलले, कसं, कुठं दिलेलं आहे? मी बोललो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त रूपांतरणाच्या डोंगरावर होता, तर त्यावेळेस 2 जण प्रगट झाले. कोण होते? मोशे आणि एलिया. म्हणजे मोशे आणि एलिया तिथं उतरले. प्रेज द लॉर्ड. मोशे गेला ऑलरेडी तिथं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. म्हणून परमेश्वराने दया केली, त्याच्यावर कृपा केली आणि जिवंत असताना नाही, परंतु मेल्यानंतर त्याचे पाय मात्र कनानाला लागले. म्हणजे देव किती दयाळू बघा.
तुम्ही देवासाठी एक एक काम करताना परमेश्वर त्याचं पण तुम्हाला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार Amen. नाही. Amen. देणार का नाही प्रतिफळ? Yes. देणार. बायबल म्हणतं तुम्ही एक ग्लास पाणी जरी दिलं ना तरी परमेश्वर तुम्हाला त्याचं काय करणार आहे? प्रतिफळ देणार आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर त्याप्रमाणे परमेश्वराने मोशे करवी त्यांना बाहेर काढलं आणि त्यांची तिथून सुटका केली. कुठं? मिसर देशातून सुटका केली आणि शेवटी हे गेले कनानामध्ये. तर तसंच आत्ताचं हे जग म्हणजे मिसर देश आहे. आपल्यासाठी काय आहे? इजिप्त आहे, मिसर देश आहे. आणि जसं इस्रायल लोकांना काबाड कष्ट होते ना तसं या मिसरमध्ये, या जगामध्ये आपल्यासाठी पण आहे. परंतु आपण आपला मोशे कोण येणार आहे आपल्याला घेऊन जायला? प्रभू येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त येणार आहे आणि आपल्याला या पृथ्वीतून घेऊन ते कनान म्हणजे जे सियोन, यरुशलेम, देवाचं राज्य आपल्याला तिथं घेऊन जाणार आणि आपले हे सर्व कष्ट काय होणार आहे? समाप्त होणार आहे. तर आपल्याला एक आशा आहे. ख्रिस्ती जीवन हे आशेने भरलेलं जीवन आहे. एक व्यक्ती ज्या वेळेस त्याची प्रिय व्यक्ती मरण पावते आणि ती ओक्सा बोक्सा रडते तरी तिला द्यायला आमच्याकडे एक संदेश आहे. काय? आपली भेट परत होणार आहे, रडू नको. म्हणजे ख्रिस्ती जीवन पूर्ण आशेने भरलेलं आहे. एखाद्याचं चांगलं काम गेलं तरी आपल्याकडे सांत्वन आहे. परमेश्वर तुला ह्याच्यापेक्षा चांगलं काम देणार आहे. प्रेज गॉड. म्हणजे ख्रिस्ती जीवन आशेने भरलेलं आहे, पूर्ण आशेने, सांत्वनेने भरलेला आहे. एक गेला, परमेश्वर तुम्हाला दोन देईल. प्रेज द लॉर्ड. जे गेलं त्याच्याबद्दल विचार करायचं नाही, जे आहे त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद करायचे. बरेच लोक प्रार्थना करतात है ना, हे मला अजून नाही मिळालं, मला ते नाही मिळालं, हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. पण मी त्या लोकांना बोलतो जे मिळालं नाही ना ते विषय सोडून द्या. जे मिळालंय ना त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद करा, मग ते पण मिळून जाईल. बरोबर. प्रेज द लॉर्ड. प्रभू ते पण द्यायला शक्तिमान आहे. देवाला धन्यवाद. मग हे इस्रायल लोक काय करू लागले? देवाजवळून मागू लागले. देवाने मोशे दिला आणि त्यांची सुटका झाली, आपली पण हा जो फारो होता इस्रायल लोकांना कसं छळायचा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आपला हा सेशन लवकर समाप्त करणार आहे मी. तर बघा, 6 रीतीने फारो इस्रायल लोकांना छळायचा. 6 evil plans of Pharaoh regarding Israelites. इस्रायल लोकांबद्दल 6 दुष्ट योजना फारोच्या होत्या. त्यापैकी पहिली योजना काय होती माहिती आहे फारोची इस्रायल लोकांबद्दल? त्यांची वाढ होणे. काय होणे? त्यांची वाढ होणे हा पहिला विषय होता. ते आपण वाचतो निर्गम 1 अध्याय वचन 10 मध्ये. एक्सोडस 1 and verse 10 वाचा. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील. ते फार वाढतील. तर याचं दुष्ट योजना होती की इस्रायल लोक वाढू नये. काय होणे? इस्रायल लोकांची वाढ होणे ही त्याची योजना होती की ते संख्येने वाढू नये. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर प्रियांनो, आपल्या देवाची योजना आपल्याबद्दल काय आहे? फारो तर बोलला इस्रायल लोक काय होणे? वाढू नये. पण परमेश्वराची काय योजना आहे? आदामाला बनवलं, हवेला बनवलं, लग्न लावून दिलं आणि काय बोलला देव? 1:28 काय बोलला? हा, शारोन काय बोलला? 1:28. तुला वेळ आहे अजून. हा, प्रेज द लॉर्ड. त्यांना लग्न लावून दिलं. काय बोलला? तुमची काय होऊ द्या? वाढ होऊ द्या. तुमची वाढ होऊ द्या. वृद्धिगत व्हा, पृथ्वी भर व्यापून टाका. देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांची काय झाली पाहिजे? वाढ झाली पाहिजे. वाढ झाली पाहिजे. आमेन. आणि तिथं फारोची इच्छा आहे यांची काय होणे? वाढ वाढ होणे. देवाची इच्छा आहे
शिलोमधले लोक वाढले पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाची इच्छा आहे यांची काय होऊ नये, वाढ होऊ नये. वाढ होऊ नये. ही विल प्ले डिफरंट ट्रिक्स. वेगवेगळे कारण करेल की आपले काय होऊ नये, वाढ होऊ नये. ज्या वेळेस कोणी असे विचार करतो की बाबा यांची वाढ होऊ नये, ते देवापासून नाही, ते कोणापासून आहे, ते प्युअरली सैतानापासून आहे. हे वाढू नये, हे कमी झाले पाहिजे, हे फॅमिली कमी झाली पाहिजे, ती फॅमिली कमी झाली पाहिजे. तर प्रियांनो असं नाही, ती फारोची योजना आहे. तुम्ही देवाच्या योजनेत आहे का फारोच्या योजनेत? देवाच्या योजनेत. नाही ऐकलं मी. देवाच्या योजनेत. मागच्या लोकांचं नाही ऐकलं. मागच्या लोकांचं जेवण जास्त झालंय वाटतं. आपण कोणाच्या योजनेत आहोत? देवाच्या योजनेत. मग देवाच्या योजनेत आहे तर आपली काय झाली पाहिजे? वाढ झाली प्रेज पाहिजे. द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आज दुपारी देवाची इच्छा आहे आपली वाढ झाली पाहिजे. आमेन. प्रभूला धन्यवाद. देवाने दिलेला तो आशीर्वाद. प्रिय देवाच्या लेकरांनो, तुम्ही वाढा, देवाच्या कृपेत वाढा, आमेन. देवाच्या अभिषेकामध्ये वाढा, आमेन. देवाच्या प्रीतीमध्ये वाढा, आमेन. संगतीमध्ये वाढा, आमेन. अभिषेकामध्ये वाढा आमेन. आणि प्रभूमध्ये वाढा. आमेन. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि ज्या वेळेस एखादी व्यक्ती किंवा कोणता आत्मा तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देत नाही, तर त्यावेळेस त्याचा धिक्कार करा. बोला, परमेश्वराने मला वाढायला सांगितले. आमेन. प्रेषित पौल पण म्हणतो, आम्ही प्रचार करतो, आम्ही शिकवतो की प्रत्येकाची काय झाली, ख्रिस्तामध्ये वाढ झाली पाहिजे. तर देवाची इच्छा आपण सगळं वाढलं पाहिजे. अरे आपलं पोट नाही वाढलं तरी चालेल, पण आपण प्रभूमध्ये वाढलो पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काही नाही वाढलं तरी चालेल, टेन्शन घेऊ नका. आज नाही तर उद्या वाढेल तुमचा पोट. कारण प्रभू आत्म्यामध्ये पण आशीर्वाद देतो, प्राणामध्ये पण आशीर्वाद देतो, शरीरामध्ये पण देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते नाही वाढलं तरी चालेल, पण आत्म्यामध्ये मला वाढायचं आहे. आमेन. आमेन. हे आपल्या सगळ्यांनी मनामध्ये एक गाठ बांधून घ्या प्रियानो, मला वाढायचं आहे. आणि दुसरी दुष्ट योजना फारोची इस्रायल लोकांबद्दल काय होती की त्यांनी आपल्याशी युद्ध करू नये. वेळ आली तर इस्रायल लोकांनी आमच्याबरोबर काय करू नये, युद्ध करू नये. ते पण निर्गम 1 अध्याय वचन 10 मध्ये दिलेलं आहे. एक्सोडस चॅप्टर 1 वर्स 10 मध्ये दिलेलं आहे. नाहीतर ते आपल्या शत्रूला भेटतील आणि आपल्या बरोबर काय करतील, ते लढतील, युद्ध करतील. फारोची एक योजना होती, इस्रायल लोकांनी आपल्याशी कधीच युद्ध करू नये. प्रभूला धन्यवाद. आपल्या पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं, आपल्यासाठी एक युद्ध आहे आणि ते युद्ध आपल्याला लढायचं आहे. इफिस 6:12 मध्ये आपण पाहिलं होतं, अंधकाराच्या दुरात्म्याच्या शक्तीबरोबर आपलं काय आहे, युद्ध आहे. पण सैतान काय करतो माहितीये, आपण सैतानाबरोबर युद्ध लढू नये म्हणून तो काय करतो, आपल्याला आपसामध्ये लढवतो. तर एकदा मी कॉलेजमध्ये असताना आम्ही एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी एक किल्ला होता आणि त्या किल्ल्याजवळ आम्ही गेलो आणि किल्ल्याजवळ गेलो तर त्या ठिकाणी जो गाईड होता त्याने आम्हाला दाखवलं, बघा हा किल्ला खूप सुरक्षित आहे, शत्रू याला जिंकू शकत नव्हता. का तर त्यांनी सांगितलं, ज्या वेळेस शत्रू येईल या किल्ल्याला जिंकायला तर त्याला 2 रस्ते, एक लेफ्टला आणि एक राईटला. मग ते लेफ्टला जायचं का राईटला जायचं किल्ला जिंकायला त्यांना समजणार नाही. मग ते शत्रू काय करतील, ते बोलतील आधे इधर से जाओ और आधे इधर से, हाफ इकडून जावा हाफ तिकडून जावा. तर हे लोक जातील, ते सगळं भुयार आहे, म्हणजे कॅनल आहे, ते टनल आहे. तर ते टनलमधून ते जातील, बोगद्यामधून जातील आणि 10 मिनिटामध्ये लढाई सुरू होते. बोगदा म्हणजे सगळा अंधार आहे, कळत नाही. म्हणजे जे हितून गेले ते दोघं आपसात तिथं आले आणि आपसात लढाई सुरू झाली. ते दोघं तिथं लढत गेले
आणि किल्ला तिथं शाबूत. प्रेज द लॉर्ड. तर सैतान असंच करतो, आपल्याला लढवतो आणि त्याचा किल्ला सावध तिथं. त्या जागेचं नाव विचारलं आम्ही त्या गाईडला, तो बोलला इसका नाम भूल भुलैया है. क्या इसका नाम? भूल भुलैया. तर इथं येतात आणि आपसामध्ये लढतात आणि गड शाबूत राहतं. प्रिय बंधू बहिणींनो, शैतान पण असंच करतो. बरेच वेळा तो आपल्याला लढवतो आणि तो काय करतो, स्वतः एकदम सुरक्षित राहतो. परंतु या दिवसात आपण त्याची खेळी ओळखली पाहिजे. फारोची इच्छा होती त्यांनी आमच्याशी काय करू नये, युद्ध करू नये. परंतु पौलाची इच्छा काय आहे? पौल काय म्हणतो थिमोथीच्या पुस्तकामध्ये आपण पाहूया. थिमोथीचं पुस्तक 1 थिमोथी 6 अध्याय 12 वचन. 1 थिमोथी चॅप्टर 6 and verse 12. विश्वासा संबंधीचे जे सुयुद्ध ते कर. हा, काय कर? युद्ध कर. पण कोणतं युद्ध करायला सांगितलं थिमोथीला पौलाने? विश्वासा संबंधी. विश्वासा संबंधाने युद्ध करायचं आपल्याला. तो मला असं बोलला, ती मला तशी बोलली, ते युद्ध करायला सांगितलेलं नाही. तो युद्ध तुम्ही देवाच्या हातात द्या, देव लढेल. परंतु आपल्याला विश्वास सांभाळायचा आहे. कोणता विश्वास? आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं, आम्ही तारणामध्ये आलो. मग आम्ही जो येशूवर विश्वास ठेवून तारणामध्ये आलो, आम्हाला तारणातून मागे घेऊन जाण्यासाठी सैतान ट्रिक्स वापरेल, प्लॅन करेल. मग त्यावेळेस विश्वासा संबंधाने आपल्याला काय करायचंय? तिथं लढाई लढायची आहे. काही झालं तरी मी माझा विश्वास सोडणार नाही. तर ती लढाई आपल्याला लढायची आहे. ती लढाई कसं लढायची आहे? गुडघ्यावर लढायची आहे. ती कुठून लढायची? ती लढाई गुडघ्यावर येऊन आपल्याला लढायची आहे. प्रियानो, बायबल सांगतं आपल्याला लढायचं आहे. परंतु फारो सांगतो तुम्ही काय करू नका, लढाई लढू नका. तर प्रियांनो, आपल्याला लढायचं आहे या दिवसामध्ये. म्हणून सगळे सज्ज व्हा. मंडळी सज्ज व्हायला पाहिजे. मंडळी तयार झाली पाहिजे. एक विश्वासासंबंधी. कोणता विश्वास? जो विश्वास मी पहिलं दाखवलेला आहे. हा, पवित्र शास्त्र बायबलमध्ये दिलेले जे विश्वास मी पहिल्यांदा समर्पण केलं, त्या विश्वासासंबंधी मला लढाई लढायची आहे. जो विश्वास तुम्ही पहिला दाखवला विश्वास म्हणजे काय? काही लोक या ठिकाणी असतील फाउंडर मेंबर. या ठिकाणी काय असतील? ते फाउंडर मेंबर असतील. त्याच्यानंतर काही लोक आले असतील या मंडळीमध्ये. त्याच्यानंतर काही लोक आले असतील. म्हणजे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून मंडळीमध्ये काय झाले? आले. आणि जर तुम्हाला मंडळीतून सैतान बाहेर करण्याचा प्रयत्न करतो, तर विश्वासासंबंधी तुम्हाला काय करायचंय? सुयुद्ध करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस माघार घ्यायची नाही. आंटी तुम्ही बोलता बरोबर आहे बरं का? नाही, त्यावेळेस आम्हाला माघार घ्यायचं नाही. अंकल बरोबर बोलता बरं. नाही, त्यावेळेस नाही. तुम्ही एकदाच समर्पण केलेला जो विश्वास आहे, त्या विश्वासाशी तुम्हाला एकनिष्ठ राहायचं आहे आणि त्या संबंधाने तुम्हाला युद्ध करायचं आहे. ज्या वेळेस एखादी व्यक्ती तुम्हाला विश्वासापासून बहकवण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही जो विश्वास ठेवून मंडळीचा स्तंभ झालेला आहे, तुम्हाला बहकवण्याचा प्रयत्न करेल, तर त्यावेळेस तुम्हाला त्या विश्वासा संबंधाने काय करायचे आहे? सुयुद्ध करायचं आहे आणि विश्वास टिकून ठेवायचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. घाबरायचं नाही. त्यावेळेस आपल्याला लढाई करायची आहे. प्रियांनो, प्रभूला धन्यवाद. आणि फारोचा जो तिसरा प्लॅन काय होता? फारोचा तिसरा प्लॅन, थर्ड प्लॅन फारोचा काय होता? फारोचा जो तिसरा प्लॅन होता की इस्रायल लोकांनी नेहमी भार व्हायला पाहिजे. नेहमी भार व्हायला पाहिजे. वाचा ते 1 अध्याय निर्गमनाचं 11वं वचन. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून, कामाचा बोजा लावला त्यांच्यावर. त्यास जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तर त्याने पहिलं जे काम करत होते, काम वाढवत गेला, ओझं वाढत गेलं आणि फारोची दुष्ट प्लॅन,
देवाचे लोक, निवडलेले इस्रायल यांच्याबद्दल त्याचं तिसरं दुष्ट प्लॅन होता की फारोची इच्छा होती की त्यांनी आपलं काय वाढवलं वाहिलं पाहिजे, नेहमी भार व्हायला पाहिजे. फारो खिडकीतून बघायचा काम करतात का नाही, आणि ज्यावेळेस हे इस्रायल लोक विटा घेऊन जायचे त्यावेळेस खूप त्याला आनंद व्हायचा की हे देवाचे लोक आहे, यांनी नेहमी काय व्हायला पाहिजे, भार व्हायला पाहिजे, नेहमी यांनी टेन्शन मध्ये राहिलं पाहिजे. आज पण आमचा फारो जो सैतान आहे त्याची इच्छा आहे आपण जे देवाचे लोक आहोत आपण नेहमी भार व्हायला पाहिजे. म्हणून त्याने बरेच लोकांना भार दिला. कोणाला लेकरांचं ओझं दिलेलं आहे, लेकरांचं लाईफ सेटलमेंट होत नाही, लेकरं ऐकत नाही, लेकरं वाम मार्गाला गेलेले आहे. लेकरांचं ओझं कोणाला दिलं, आणि कोणाला त्यांच्या शरीरामध्ये आजार दिलं, आजाराचं ओझं कोणाला दिलेलं आहे. आज पण दिसतं क्लिअर, ओझं घेऊन बसल्यासारखं. काही लोकांना फायनान्शियल त्रास दिलेला आहे, पैशाचे दिलेलं आहे, पैशाचं ओझं घेऊन काही लोक बसलेले आहे. वेगवेगळे ओझं घेऊन आज पण देवाचे लोक बसलेले आहेत. हे प्लॅन कोणाचा आहे? फारो, हे सैतानाचं प्लॅन आहे की आपण नेहमी काय व्हायला पाहिजे, आम्ही भार व्हायला पाहिजे. पण प्रियांनो, आपल्या येशू ख्रिस्ताचं प्लॅन काय आहे माहिती आहे आपल्याला? प्रेज गॉड. येशूचं प्लॅन आहे आपण सर्व भारमुक्त झालो पाहिजे. म्हणून आज दुपारी तो बोलतो, हे कष्टी आणि भाराक्रांतजनो माझ्या जवळ या आणि मी तुम्हाला विसावा देणार आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आज कोणी भार घेऊन जाऊ नका, आले तसे जाऊ नका. आज सगळं भार इथं तुमचा संपला पाहिजे प्रियानो. किती जुना भार असू द्या, आज ते संपलं पाहिजे. बरेच लोकांना वाटतंय ना, हे मत्तई 11:28 विधर्मी लोकांसाठी आहे. अहो, ते विधर्मी लोकांसाठी नाही, ते पहिलं आपल्यासाठी आहे, आणि मग त्याच्यानंतर काय आहे ते विधर्मी लोकांसाठी आहे. आज प्रभू आपल्या सर्वांना बोलत आहे, कष्टी आणि भाराक्रांतजन हो माझ्या जवळ या. असं उदास राहू नका. प्रभू बोलतो, आज तुमचं ओझं सगळं प्रभूच्या चरणावर टाका, आणि आज इथून जाताना प्रियानो भार मुक्त होऊन जावा. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही वाकून चालू नका. इथून जाताना आज तुम्ही देवाने तुम्हाला सरळ उभं केलेलं असं चाला. 18 वर्ष जी स्त्री कुबडी होती, प्रभूने तिला काय केलेलं आहे? सरळ. तिला सरळ केलेलं. कुबडी स्त्रीला त्याने सरळ केलं. तरी ती कुबडी स्त्रीचं एक वैशिष्ट्य होतं, ती मंदिरात आली होती. कुठं आली होती? मंदिरात. तिला सबब होतं सांगण्यासाठी की मी बरं नाही, मी येत नाही चर्चला. सबब होतं, राईट. परंतु तरी ती कुठं आली होती? मंदिरात. तिला माहित नव्हतं की आज माझा कुबडेपणा निघून जाणार आहे. कुबडे म्हणजे ते वाकलेले असतात, त्यांच्या पाठीवर ओझं असतं. प्रेज द लॉर्ड. पण फरक एवढा, आपल्या पाठीवर नाही, आपल्या डोक्यावर आहे. ती बाई आली होती मंदिरामध्ये, प्रभूने तिची भेट घेतली, आणि तिला तसं झालेलं प्रभूने पाहिलं. आणि ही पण कुणाची मुलगी आहे? शिंदेची, गायकवाडची, अब्रामाची. प्रेज द लॉर्ड. ही पण कोणाची मुलगी आहे? अब्रामाची मुलगी. अब्राम कोण आहे? विश्वासाचा पिता आहे, विश्वासाचा बाप आहे. मग जर चांगला विश्वासणारा आहे, ही त्याची मुलगी आहे, पण कुबडी आहे. कुबडी बोलल्यापेक्षा ओझ आहे तिच्या पाठीवर. तुम्ही पण चांगले विश्वासणारे आहात. चांगल्या विश्वासणाराचे कदाचित लेकरं असाल तुम्ही, भक्कम विश्वास आहे, पण डोक्यावर ओझ फारो अंकलने लावलेले. हा, कॉन्ट्रॅक्टर फारो, त्याने दिलेलं ओझं आहे. लेकरांचं, पैशाचं, शरीराचं, आजाराचं, हे सगळं भार घेऊन आलेलं आहे. पण आज मंदिरातून जाताना जशी कुबडी स्त्री पूर्ण रीतीने बरी होऊन गेली, तसं तुम्ही इथून बरे होऊन गेले पाहिजे. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. अजून पेंगळून बसू नका.
जागे व्हा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज माझा भार मी प्रभूकडे टाकून जात आहे. आमेन. इतके दिवस मी वाहिलं, पण आजपासून माझा भार कुठं आहे? माझ्या देवावर आहे. आणि जर पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केलं तर खरोखर तुम्ही मुक्त झाले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर तुम्ही स्वतंत्र होणार आणि खरोखर प्रभू आज तुम्हाला स्वतंत्र करणार आहे. आमेन. ऐकणारे बनू नका, क्रिया करणारे बना. हालेलुया. लगेच क्रिया करणारे बना. एक म्हातारी एवढं मोठं गतुडं घेऊन चालली होती आणि मागून एक बैलगाडीवाला आला. त्याला दया आली. बोला आजी बस बैलगाडीमध्ये. ती बसली बैलगाडीमध्ये. थोडं पुढे गेल्यावर पाहिलं म्हातारी आहे का नाही. पाहिलं तर आजीबाई होती त्याच बैलगाडीमध्ये, डोक्यावर तसंच ते घेऊन. प्रियांनो, आपण पण प्रभूमध्ये आलो आहोत, पण अजून डोक्यावर काय आहे? भार. भार ओझ आहे. प्रभूला धन्यवाद. काम कोणाचं आहे? भार देण्याचं काम कोणाचं आहे? फारो बसलेला एक फारो हे टेन्शन देणारा, एक फारो आहे ओझ देणारा. पण फारोचा पण बाप जो आहे हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आमेन. बोलतो आज या आणि तुम्हाला मुक्ती आहे. हालेलुया. आज सुटका आहे तुला. आमेन. प्रेज गॉड. प्रेज गॉड. प्रियांनो, जसं आजचा दिवस 15 ऑगस्ट आहे स्वतंत्रतेचा, हालेलुया. आज आम्ही इथून स्वतंत्र होऊन जाणार आहे. आमेन. कोणी आमेन. बंधनाने जाणार नाही. हालेलुया. असं कोणी जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओ प्रभूकडे वर मस्तक करून जावा. Thank you, देवा तू Jesus. आज मला सुटका हालेलुया. दिलेली आहे. आमेन. फारोची योजना आहे तुम्ही कष्टात राहावं म्हणून. अशा लोकांपासून, अशा फारोपासून तुम्हाला सावध राहायचंय. ज्यांचं फोन कॉल ऐकून तुम्हाला टेन्शन येतं अशा लोकांपासून दूर राहा. ज्या लोकांना भेटल्यानंतर तुम्हाला त्रास होतो अशा लोकांपासून दूर राहा. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. काही वेळेस असं होतं. आता परवा मागच्या हप्त्यामध्ये बँगलोरहून एक पास्टर आमच्याकडे आले होते. आमच्याकडे पास्टर आले आणि ते बोलले अमुक अमुक व्यक्तीला मला फोन करायचा आहे, नंबर आहे का? मी बोललो हे नंबर. त्यांना दिलं. पण त्या पास्टरला मी बोललो पास्टर तुम्ही या व्यक्तीपासून काय करा, थोडंसं दूर राहा. कारण तुम्ही जितकं या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहाल ना तेवढं तुम्ही टेन्शनमध्ये राहणार. ते बोलले नाही वा ऐसा नाही, वा ऐसा नाही. हो पहिल्यापासून ते माझ्या ओळखीचे असं तसं भरपूर बोलले आणि बोलले आणि दुसऱ्या दिवशी डोक्याला हात लावून बसले. आप बरोबर बोला था उसका कॉन्टॅक्ट में मत रहो. तर जिथून आपल्याला त्रास होतं, त्रास देणारे माणसं असो, त्रास देणाऱ्या सवय असो, ते सवय पण आपल्याला सोडून टाकायची आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कदाचित एखादा स्वभाव असेल, एखादी सवय असेल जी आपल्याला ओझ देत आहे, भार देत आहे, आज ते पण सोडून टाका प्रियानो. त्याच्यातून पण मुक्त होऊया आपण. आणि आज प्रभू आपल्याला भार मुक्त करून आज इथून तो पाठवणार आहे. हालेलुया. ही प्रभूची योजना आहे की देवाच्या लेकरांनी टेन्शनमध्ये राहू नये, ओझ्यामध्ये राहू नये. म्हणून तो बोलतो कष्टी आणि भाराकरांजनो सगळं माझ्याकडे या. आजपर्यंत जगामध्ये कोणत्याही व्यक्तीने बोललं नाही माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देतो. कोणी नाही. तुम्हाला कुठंच हे वाक्य मिळणार नाही, कुठंच नाही मिळणार. फक्त बायबलमध्ये मिळणार की मी तुम्हाला काय देतो? विसावा. का विसावा देतो? कारण त्याच्याकडे आहे. ज्याच्याकडे आहे तोच देणार, ज्याच्याकडे नाही तो काय देणार? तेच फारोच देणार तो. पण आमच्या येशूकडे विसावा आहे प्रियानो. Amen. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता तुम्हाला विसावा आहे. Amen. जेव्हा जेव्हा तुम्ही बायबल वाचता तुम्हाला विसावा आहे. जेव्हा जेव्हा उपवास घेऊन प्रार्थनेला बसता तुम्हाला विसावा आहे. Amen. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा तेव्हा तुम्हाला विसावा आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. म्हणून देवाशी बोलणं सोडू नका. देवाशी बोलत राहा. भले तुम्ही प्रवास करत आहात, तुम्ही जात आहात, काम करत आहात, परंतु देवाशी बोलत राहा कंटिन्यू. देव तुमच्याशी बोलत राहील. प्रेज गॉड. देवाला धन्यवाद. देवाची स्तुती आणि गौरव असो. किती झाले आता? 3. पहिलं काय? त्याची फारोची इच्छा आहे
त्यांची वाढ होऊ नये. वाढ होऊ नये. आणि दुसरं, त्यांनी युद्ध करू नये. त्यांनी आपल्याशी काय करू नये, लढू नये. युद्ध. आणि तिसरं, भार वाढू नये. ते नेहमी भार वाहत राहायला पाहिजे. प्रभूला धन्यवाद. आणि चौथं त्याचं काय प्लॅन आपण वाचतो की त्यांचं जीवन त्याने नकोसं करून टाकलं. काय झालं, फारोने काय केलं, त्यांचं जीव नकोसं करून टाकलं. ते आपण निर्गम 1 अध्यायाचं 14 वचन वाचूया. एक्सोडस चॅप्टर 1 वर्स 14. त्यांना मातीचा गारा व विटा करायला लावीत आणि त्यास शेतात हरतेरेची कामे कराव्यास लावीत. असल्या बिकट कामाने त्यास जीव नकोसा झाला. आता इस्रायल लोकांचा जीव काय झाला, नकोसा. जगून काय करायचं, इतकं त्यांना टेन्शन दिलं, इतकं त्यांना त्रास दिलं की त्यांचा जीव त्याने काय केलं, नकोसा करून टाकलं. कोणी केलं, नाही ऐकलं, कोण केलं, फारोने केलं. कोणाला, इस्रायल, जे देवाचे लोक होते ते. तर काय वेळेस तो दुष्ट फारो सैतान आपलं पण जीव काय करून टाकेल, नकोसा. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला वाटतं नको आता बास झालं, मग तो काय डिसिजन घेतो माहिती आहे तुम्हाला, आहे ना, हुशार आहात तुम्ही. तो स्वतःचा जीव संपवायचा प्रयत्न करतो, आत्महत्याचा प्रयत्न करतो. त्या आध्यात्मिक लोकांच्या जीवनामध्ये काय, त्या फारोची इच्छा आहे की यांनी जगूच नाही, जीव नकोसा करतो आणि आध्यात्मिक जीवनामध्ये आपला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या वेळेस जीव नको होतं तर त्यावेळेस प्रियांनो तो नकोसं होतं, आत्महत्या करण्याचा विचार करतात लोक. कारण का, हा गुलामगिरीमध्ये त्यांना ठेवलेलं आहे. गुलामगिरीमध्ये पाहिजे ते करू शकतो तो, आणि त्यांचं जीव नकोसा करून टाकतो. बरेच वेळा हा आत्मा विश्वासणाऱ्यामध्ये पण येतो, ख्रिस्ती लोकांमध्ये पण येतो. ते काय करतात, आत्महत्या करतात. मागच एक 15 दिवसापूर्वी, 15 दिवस पण नाही, मला वाटतं 10 दिवसापूर्वी आमच्या बारामतीमध्ये एका तरुण मुलाने आत्महत्या केली. ख्रिस्ती बॅप्टिझम झालेला तरुण मुलगा, लग्न पण झालं नव्हतं, 25-26 वय असेल त्याचं. का, त्याचं जीव नकोसा झाला आणि त्याने स्वतःला संपवून घेतलं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर नेहमी लक्षात ठेवा प्रियांनो, आपल्या लाईफमध्ये या आत्महत्येचा आत्मा कसा शिरतो मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही सावध व्हा. बरेच वेळा रागाच्या भरात आपण काय बोलतो, नवरा बायकोला बोलतो, बायको नवऱ्याला बोलते, सास सुनेला बोलते, सून सासूला बोलते, माझं जगण्याचं काहीच अर्थ नाही, मी माझं काहीतरी करून घेते. ज्या दिवशी तुम्ही असं बोलता त्याच दिवशी तो आत्महत्येचा आत्मा येतो आणि घर करून तुमच्या हृदयात राहतो. त्याला जागा कोण दिली, आपणच दिली. तुम्ही ज्या दिवशी बोलता मी असं करणार, मी तसं करणार, मी आता जगणार नाही, बोलले लगेच तो दुष्ट आत्मा येतो आणि तिथं बसतो आणि संधी शोधत असतो. काय करत असतो, संधी शोधत असतो. आणि संधी मिळाल्याबरोबर त्या व्यक्तीला तो काय करतो, जगातून घेऊन जातो. म्हणून मला तुम्हाला विनंती आहे, ज्यांनी आजपर्यंत असं बोललं असेल ना की मला जगायचं नाही, तर त्यांच्यासाठी आहे, एक दिवस उपास प्रार्थना करा. स्वतः उपास करा आणि त्या गोष्टीसाठी पश्चाताप करा आणि त्या दुष्ट आत्म्याला आपल्या अंतःकरणातून काढून टाका. प्रभूला धन्यवाद. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं जगून काय उपयोग नाही, मेलेलं बरं, आणि ज्यांना मरणाची भीती वाटती, मी आज तुम्हाला एक वचन सांगणार आहे. ते वचन आयुष्यात कधीच विसरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. या आपण जाऊया स्तोत्र 118 आणि वचन 17, Psalms 118 and verse 17. लक्षपूर्वक ऐका सगळे लोक. मी मरावयाचा नाही, मी मरणार नाही, तर जगेन, मी जगणार आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. हालेलुया, हालेलुया. मी काय होणार नाही, मरणार नाही, मरणार नाही, मी जगणार. हालेलुया, हालेलुया. डिक्लेअर करा प्रियानो आजपासून. आमेन. आजपासून डिक्लेअर करा. किती मोठा आजार असू द्या तुमच्यामध्ये,
किती मोठा आजार असू द्या, प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. आमेन. 2019 मध्ये मला पण कॅन्सर झाला होता. 2019 मध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. कॅन्सर कॅन्सल झाला, मी प्रभूसाठी अजून जिवंत आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव हालेलुया. असो. मी मरणार नाही, मी जगणार आणि देवाच्या परमेश्वर कृत्याचे वर्णन करणार. आमेन. तेच काम चालू आहे माझं. आमेन. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती आणि गौरव असो. म्हणून मी मरणार नाही डिक्लेअर करा. तुम्ही हालेलुया. मरण्यासाठी बोलावलेले नाही, तुम्ही जगण्यासाठी बोलावलेले आहे. आमेन. प्रभूला धन्यवाद. ज्यावेळेस काही नवीन विश्वासणारे आमच्याकडे यायचे आणि ते बोलायचे, आम्ही मेलं तर कुठं पुरणार, आम्हाला तुम्हाला कब्रिस्तान नाही, आम्हाला कुठं पुरणार तुम्ही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी बोललो, येशूने तुम्हाला मरणासाठी बोलवलेलं नाही, हालेलुया. सार्वकालिक जीवनासाठी बोलवलेलं आहे. हालेलुया. माझ्यावर विश्वास करणारा तो मरणार नाही, मेला तरी मी त्याला जिवंत करणार. तर आपण मरण्यासाठी बोलवलेलं नाही, हालेलुया. आपण जगण्यासाठी बोलवलेलं आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण फारो इथून टाकत जाईल ओझ, जीव नको नकोस करेल. आता मी वैतागले. बरेच वेळा बोलता ना आपण, बरेच मी आता वैतागलो, मी वैतागले. नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घोषणा दिली पाहिजे. बघा, त्यावेळेस तो सैतानला जीत होईल. म्हणून मरणाला भिवू नका. मरण तुम्हाला भिला पाहिजे, हालेलुया. मरण तुम्हाला घाबरला पाहिजे. म्हणून प्रेषित पौल काय बोलतो, हे मरणा तुझी नांगी कुठे? तुझा विजय कोठे, हे मरणा तुझी नांगी कोठे. म्हणजे प्रेषित पौल मरणाला सवाल करत आहे. प्रेज द लॉर्ड. तसं आपण मरणाला घाबरायचं नाही, आपण मरणाला सवाल करणारे व्हायला पाहिजे. हे मरणा तुझा विजय कोठे, चल मेरे येशू ने तुझे हरा दिया है. हालेलुया. तिसऱ्या दिवशी तो उठलेला आहे आणि येशूला उठवलेला आत्मा माझ्यामध्ये आहे, मी पण उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. मरणाला घाबरू नका. हालेलुया. आजपासून कमीत कमी छाती दुखायला लागली, छाती दुखायला लागली. अरे डावा का उजवा, डावा, अजून डेंजर. हात दुखतो का, हात पण दुखतोय. खांदा दुखतो का, खांदा पण दुखतोय. अरे बापरे. पाठ दुखते का, पाठ पण दुखते. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. माझ्या प्रभूने मरणाच्या डोक्यावर पाय ठेवलं, त्या कबरेतून बाहेर आलेला तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. मरणा तुझा विजय कोठे. हालेलुया. अक्षरबाशी लगाराबातीरा. आमेन. आपण विश्वासाने जगणारे लोक आहोत प्रियानो. हालेलुया. तुम्हाला जीवन देण्यासाठी प्रभू आलेला आहे. आमेन. मरणाची गोष्ट करू नका, जीवनाची गोष्ट करा. घरामध्ये जाऊ. हालेलुया. जीवनाची गोष्ट काय करणार घरामध्ये जाऊ. शारोन काय करणार जीवनाची गोष्ट. अरे घरात जे काय ते बसवायचं सगळ्यांना. तुला माहिती आहे का बोलायचं. प्रभू बोलला, मी तुझ्यासाठी जागा तयार करायला जातोय. हालेलुया. प्रभू जागा तयार करत आहे, हालेलुया. माझ्यासाठी घर बनवते, तुझ्यासाठी पण बनवते. आणि आम्ही मरणार नाही, युगानयुग राहणार. जीवनाच्या गोष्टीची चर्चा होऊ द्या. आमेन. मला बस झालं, आता पुरेसं झालं, आता माझ्या ताकद राहिली नाही. सगळं फारोचे तंत्र मंत्र येशूच्या नावाने गाडून टाका त्याला. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. एक नवीन आवेशाने बाहेर निघा प्रियानो. आमेन. काय आपण वाचलं 118:17 मध्ये, मी मरावयाचा नाही मी तर मरणार जगेन. नाही आणि तुम्ही पण मरणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. मी 1996-97 मध्ये 96 मध्ये नेवासा फाटा या ठिकाणी सेवा करत होतो. आणि तिथं एक आजी होती, रिटायर झालेली होती आणि तिचं नाव होतं ताराबाई. आणि दर रविवारी ती साक्ष देणार. ती साक्ष द्यायला उभी राहिली ना, सगळे मंडळीतल्या लोकांचा चेहरा खुलून येणार, गुलाबाच्या फुलासारखा. सगळे आनंदित होणार. आणि ती प्रत्येक दर रविवारी साक्ष देणार. आणि ती प्रत्येक वेळेस बोलणार,
साक्ष देणार आणि माझ्याकडे बोट करणार, पास्टर मी मरणार नाही, मी प्रभूच्या आगमनात जाणार. हालेलुया. Praise God. प्रेज गॉड. आपल्यामध्ये पण असा एक उत्साह येऊ द्या. आमेन. मरायची काळजी घेऊ. इथं नाही दुखतंय, इथं दुखतंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे काय होऊ द्या, शुगर फॅक्टरी असू द्या तुमच्याकडे, हालेलुया. डायबिटीज डबाटीज सगळं असू द्या, काय हरकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो, पण घाबरू नका. मी मरणार नाही, मी जगणार आणि देवाच्या कृत्याचे वर्णन करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. the आपण Lord. मरण्यासाठी बोलवलेलं नाही, आपण जीवनामध्ये राज्य करण्यासाठी बोलवलेलं. आमेन. पण फारोची योजना आहे, नको नको करून टाकतो. इथं असं कोण आहे का नको नको झालेलं नाही ना? असलं तर सांगा, अजून एक दोन वचन सांगतो. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तर आपल्याला जीवनासाठी बोलवलेलं आहे. प्रिय बंधू बहिणींनो, तुमची प्रार्थना अजून या मंडळीला आवश्यक आहे. हालेलुया. तुमचा विश्वास अजून या मंडळीसाठी आवश्यक आहे, तुमच्या कुटुंबासाठी आवश्यक आहे. म्हणून आपल्याला देवाच्या वेळे अगोदर नाही, देवाचे वेळ आले तर त्याला कोणी थांबवू शकणार नाही. परंतु आपण स्वतः निर्णय घेऊ नये, चाललो मी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी मरणार नाही, मी जगणार आणि देवाच्या कृत्याचं वर्णन करणार. आमेन. आणि पाचवं दुष्ट योजना फारोची काय होती माहितीये? फारोने सगळे संतान मारून टाकले. संतान म्हणजे मुलगा. मुलगा. मुलगा झालं की मारून टाका. घरी जाऊन वाचा ते 16 वचनामध्ये. हा, तर मुलगा झालं की त्याला काय करून टाकायचं? मारून टाक. आणि मुलगी झाली तर जीव. ठेवायची तशी. प्रेज द लॉर्ड. मुलगा झाला की मारून टाकायचं. ते म्हणतो आपण संतान मारून टाकलं पाहिजे. प्रियांनो, हे संतान म्हणजे काय? संतान आध्यात्मिक अर्थ सांगतो. संतान म्हणजे मुलगा. जसं आपण पाहिलं, ही मंडळी जी आहे, मंडळीमधून जयवंत लोक बाहेर पडलं पाहिजे, विजयी लोक बाहेर पडलं पाहिजे. जे जयवंत लोक आहे मंडळीत, विजयी लोक आहे मंडळीत, जे मंडळीतले पवित्र लोक आहे, जे देवाच्या राज्यात जाणारे आहे ना, ते आहेत संतान. हालेलुया. इथं आहे का कोण संतान? हालेलुया. डाऊट आहे. 2-3 लोकांनाच खात्री आहे, बाकीच्या लोकांना डाऊट आहे. मी मुलगी आहे, मी बाई आहे. मी आध्यात्मिक अर्थ सांगत आहे तुम्हाला, येस. हालेलुया. आध्यात्मिक अर्थ बोलत आहे. संतान म्हणजे बोललो मी, मंडळीमध्ये जय मिळवणारे लोक, हालेलुया. विश्वासामध्ये खंबीर राहणारे लोक. आमेन. कर्णा वाजला रे वाजला. प्रेज पुढचं गॉड. कोण बोलणार? सोलापूर खाली करायचं. कर्णा वाजला रे वाजला, स्पष्ट नाद करणं. खुर्ची खाली करायची. कर्णा वाजला रे वाजला, आपण सर्व मध्य आकाशात उडलो पाहिजे. हालेलुया. प्रेज गॉड. प्रेज द लॉर्ड. जागा खाली करायची आणि आपण सर्व कुठं असलो पाहिजे? देवाच्या राज्यामध्ये असलो पाहिजे. आपल्याला एक आशा आहे, आणि ते ज्यांना आशा आहे मी देवाच्या राज्यात जाणार, ते लोक कोण आहे? संतान. तर संतान वाले एक हात उंच करून हालेलुया बोला बरं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the प्रभूला Lord. धन्यवाद. तर फारोची इच्छा आहे, आता संतान नाही पाहिजे, त्याला काय करून टाका? मारून टाका. मग तो काय करणार? जे चांगले विश्वासणारे त्यांना कुठं ना कुठं गुंतवायचा तो प्रयत्न करणार, कुठं ना कुठं अडवायचा प्रयत्न करणार, विश्वासामध्ये खाली खेचण्याचा प्रयत्न करणार. तर सर्व संतान सावध झाले पाहिजे. बघा प्रियांनो, प्रगटीकरणाचं पुस्तक याचं 12वा अध्याय जर आपण पाहिलं ना, तर त्या ठिकाणी 12वा अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये दिलेले, त्या स्त्रीने संतान प्रसवला आणि तो संतान स्वर्गात उचलला गेला देवाच्या राज्यात. हालेलुया. कुठे गेला तो? देवाच्या राज्यात. देवाच्या राज्यात. 5वं वचन आहे का 4थं वचन? 5वं वचन. 5वं वचन आहे. संतान ती स्त्री प्रसवली. ती स्त्री कोण आहे? ती स्त्री म्हणजे मंडळी, ते स्त्री म्हणजे चर्च. आणि तिने एका मुलाला जन्म दिलेला आहे.
एक पुसंतानाला जन्म दिलेला आहे, ते म्हणजे जय जीवन. प्रियांनो, तुमच्यामधून जय जीवन बाहेर निघू द्या. आणि ते जय जीवन, तो मुलगा कुठे गेलेला आहे? स्वर्गात उचलला गेलेला आहे. तर आपण या पृथ्वीत राहणारे नाही, आपण सगळे पुसंतान आहोत आणि आपण कुठे उचलले जाणार आहे? स्वर्गामध्ये. तर देवाच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही. म्हणून तो लिखतो, प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो बंधुजन हो. प्रत्येक ठिकाणी काय दिलेलं आहे? बंधुजन हो. प्रिय बहिणींनो असं दिलेलं नाही. प्रत्येक ठिकाणी काय दिलंय? बंधू. तुम्ही पण बंधू आहे, तू पण बंधू आहेस. बहीण नाही तिथं. कारण बाप्तिस्मेच्या द्वारे काय स्त्री, काय पुरुष, काय दास, काय स्वामी, सगळ्यांना आपल्याला काय केलेलं त्याने? एक. जितक्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे ते सगळं कोण आहे? ख्रिस्तामध्ये बंधू आहे. प्रभूला. म्हणून तुम्ही पण पुसंतान आहात. हालेलुया. तुम्ही पण कोण आहात? पुसंतान आहात. जय मिळवलेले सर्व लोक प्रभूच्या आगमनामध्ये उचलले जाणार आणि युगानयुग तिथे राहणार. परंतु या पुसंतानाला मारण्यासाठी कोण टपलेला आहे? फारो. मुलगा जन्मलं तर लगेच काय करून टाका? मारून टाका. नाही, पण प्रभूची मंडळी कोणताही दुष्ट समाप्त करू शकणार नाही. हालेलुया. प्रभूची मंडळी प्रभूच्या आगमनापर्यंत स्थिर राहणारे आहे. हालेलुया. देवाला धन्यवाद. किती झाले आता? 5. आता शेवटचं तुम्हाला सांगून मी समाप्त करतो. बघा, 6 असं दिलेलं आहे, त्यांनी मिसर देशातून बाहेर जाऊ नये. ते निर्गम 1 अध्याय 10व्या वचनामध्ये दिलेलं आहे की इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर जाऊ नये. त्यांनी मिसर देशातच राहावं आणि मिसर देशामध्येच त्यांनी गुलामगिरी करावी. मिसर देशामध्ये गुलामीतच त्यांनी राहिलं पाहिजे. ही कोणाची प्लॅन आहे? फारोची. म्हणजे आपण मिसर देश म्हणजे जग, मिसर देशातून कनान देशामध्ये जाऊ नये. कनान म्हणजे स्वर्ग. तुम्ही आणि मी ह्या जगामध्येच राहिलं पाहिजे, या नाशमान जगामध्येच राहिलं पाहिजे. आपण देवाच्या राज्यामध्ये जाऊ नये अशी कोणाची इच्छा आहे? फारोची. प्रेज द लॉर्ड. तुमचे काय प्लॅन आहे? तुमचं काय प्लॅन आहे? देवाच्या राज्यामध्ये जाणं. देवाच्या राज्यात का इथंच? माझं 2 गुंठे जागे काय होईल त्याचे? इतका माझा बंगला आहे, काय होईल त्याचं? माझं अजून लग्न झालं नाही, काय होईल माझं? नाही प्रियानो, ते सगळे विचार आपले नाही. या कोणत्याही गोष्टी आम्हाला थांबू शकणार नाही. या जगाला टाटा गुड बाय करण्याचे दिवस जवळ आलेला आहे. आम्ही खूप लवकर टाटा गुड बाय करणार. अँड वन्स फॉर ऑल वी विल नॉट डाय बट वी विल फ्लाय. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आम्ही मरणार नाही, आम्ही भरारी मारणार आहोत. आमेन. बॉर्न टू फ्लाय. आमेन. काय? बॉर्न टू फ्लाय. बॉर्न टू फ्लाय. उडण्यासाठी, भरारी मारण्यासाठी मी जन्मलेलो आहे. हालेलुया. भरारी मारण्यासाठी आम्ही शिलोमध्ये येतो. हालेलुया. कशासाठी येतो? भरारी मारण्यासाठी. का राजकारण करण्यासाठी? ते संपलं की हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही शिलोमध्ये कशासाठी येतो? भरारी मारण्यासाठी मी येत आहे. आज त्या सैतानाला ठणकावून सांगा, आय विल नॉट डाय बट आय विल फ्लाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी मरणार नाही, मी उडणार आहे. आमेन. आम्ही या जगाला गुड बाय करणार आणि परत कधीच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझं ते राहिलं, माझं घोंगडं राहिलं, टावेल राहिलं नाही, आपण परत येणार नाही. एकदा गेलो की गेलो बस. आणि युगानुयुग आपण प्रभू बरोबर राहणार आहे. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव. तेच इच्छा. पण फारोची इच्छा काय आहे? इस्रायल लोकांनी देश सोडून जाऊ. देश सोडू नये, मिसर देश सोडू नये, आपण जग सोडू नये. नाही, आम्हाला कोणी थांबू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस आम्ही ऐकणार, काय ऐकणार माहितीये? शेवटला करणार. शेवटला करण्याचा आवाज ऐकणार ना, कोणी थांबणार नाही इथं. शेवटला करणं ऐकल्याबरोबर
मरणहार देह इथंच राहणार, Amen. एक गौरवी देह आपण Amen. प्रगट करणार, Amen. प्राप्त करणार आणि त्या गौरवी देहामध्ये आपण प्रभू बरोबर मिळणार Hallelujah. आणि प्रभूला सामोरे सामोरे पाहणार. प्रेज गॉड. प्रेज गॉड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. प्रभूला पाहिल्यानंतर काय होईल माहितीये? प्रभूला पाहिल्यानंतर एवढा मोठा आनंद होईल, आपण जगातले सगळे दुःख विसरून जाणार. हालेलुया. त्या फारोने काय काय केलं आपल्याला काही लक्षात राहणार नाही. युगानुयुगचा आनंद त्या ठिकाणी राहणार आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. कोण प्रभूचा हात धरणार आहे, कोण प्रभूच्या कुशीत बसणार आहे, कोण प्रभू बरोबर राहणार आहे, Hallelujah. कोण प्रभू बरोबर धन्यवाद करणार आहे, Thank you, कोण Jesus. प्रभू बरोबर गीत गाणार आहे. थँक यू जीसस. यहाँ भी स्तुति करेंगे. प्रेज द लॉर्ड. ठीक है, नहीं आता तो भी तुमने बरोबर गाया. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे, यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति करेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. स्वर्ग में हम जाएंगे, वहाँ स्तुति करते रहेंगे. वहाँ दाऊद राजा होगा, स्तुति करता हुआ मिलेगा. दाऊद राजा होगा, वीणा बजाते हुए मिलेगा. हल्लेलुया गाएंगे, हम आनंद मनाएंगे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहाँ भी स्तुति करेंगे, वहाँ भी स्तुति, यहाँ भी गीत गाएंगे. वहाँ भी गीत गाएंगे. प्रेज द लॉर्ड. Praise यहाँ the भी Lord. हालेलुया बोलेंगे, वहाँ भी वहाँ भी हालेलुया हालेलुया बोलेंगे. Amen. प्रेज द लॉर्ड. एवढं मोठं भाग्य आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. बरेच लोक मिळतात, मेलं की सगळं संपलं. अहो, देवाच्या लोकांचं मेल्यानंतर संपत नाही, तेव्हाच सुरू होत असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. प्रभूची स्तुती आणि गौरव असो. म्हणून प्रियांनो, आम्ही थांबणार नाही, आम्ही जाणार आहोत. आम्ही त्याची दृष्टी योजना आहे, आपण इथं थांबलो पाहिजे. परंतु बायबल काय म्हणतं माहितीये? प्रभू येशूच्या येण्याबद्दल बायबल काय म्हणतं? तुमचं काय म्हणणं आहे? प्रगटीकरणाचं पुस्तक या आपण शेवटचं वचन वाचूया. प्रगटीकरणाचं पुस्तक 22वा अध्याय आणि वचन 17. रेव्हलेशन 22 अँड वर्ड 17. पहा, आत्मा व वधू ही म्हणतात. कोण कोण? आत्मा व वधू. आत्मा पण म्हणते आणि वधू पण म्हणते ये. ये. ऐकणाराही म्हणो ये. ऐकणाराही म्हणो ये. आणि तानेला येओ, ज्याला पाहिजे ऐकणाराही म्हणो ये. ये. आणि शिलो चर्च ही म्हणो ये. आणि मी पण म्हणो ये. सगळे म्हणो. ये. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणू ये आणि आम्हाला घेऊन जा. आमेन. हा थांबवत आहे आम्हाला. फारो काय करत आहे? थांबवत आहे. त्याची इच्छा नाही आम्हाला जायची, आम्हाला सोडायची इच्छा नाही. पण आत्मा म्हणतो तो ये आणि वधू म्हणते ये. ऐकणारा म्हणो ये, आपण सर्वजण म्हणो ये, कारण आमचे दिवस आता युगानुयुग त्याच्या बरोबर राहायचे. आमेन. होय प्रियांनो, हे 6 दुष्ट प्लॅन कोणाचे आहेत? फारोचे आहे. पण देवाचे खूप सुंदर प्लॅन तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल आहे. आमेन. आमेन. खूप सुंदर प्लॅन आहे तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल. म्हणून बायबल म्हणतं ही हॅज मेड एव्हरीथिंग ब्युटिफुल इन हिज टाइम. Amen. त्याच्या वेळेमध्ये देवाने सर्व कसं बनवलेलं आहे? सुंदर सुंदर बनवलेलं आहे. प्रेज द Praise the लॉर्ड. Lord. तर आज स्वतःला बोला, तुझ्यासाठी देवाने जे बनवलेलं आहे ना, सुंदर बनवलेलं आहे. Amen. तुझ्याबद्दल जे देवाचे प्लॅन आहे ना, ते कसे आहे? सुंदर. सुंदर आहे. Thank you, प्रेज द Jesus. लॉर्ड. Hallelujah. स्वतःला कोणी दोष देऊ नका. आता स्वतःच्या फॅमिलीला दोष देऊ नका, स्वतःच्या कुटुंबाला दोष देऊ नका. प्रियांनो, तुम्हाला जे काही देवाने दिलेलं आहे ना, सुंदर दिलेलं आहे. हालेलुया. जे पती दिलेलं आहे ना, सुंदर. अरे वा, प्रेज गॉड.
करंट बसलेला आहे इकडं. जी पत्नी दिलेली आहे ना सुंदर सुंदर प्राइस आणि जे चर्च दिलेलं आहे ते पण हालेलुया 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 हालेलुया. होय प्रियानो, सगळं काही त्याने सुंदर केलेलं आहे. आमेन आमेन. आता निराशाने जाऊ नका, सगळं त्याने सुंदर केलेलं आहे. एक दिवस आमचा प्राणप्रिय येणार आहे. हालेलुया हो, त्यावेळेस त्याला कोणी अडवू शकणार नाही आणि तो येणार आहे त्याचा खजाना घेऊन जाण्यासाठी. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये दिलेले चोर येतो, चोरी घात व नाश करण्यास. चोर येतो चोरी करायला आणि चोर येतो जसा बायबल मध्ये दिलेले जसा प्रभूचा दिवस चोरासारखा येणार आहे. प्रभूचा दिवस कसारखा येणार आहे? चोराचा. चोरासारखा. मग चोर येऊन काय नेतो? तुमच्या घरातला गलास, डबड, प्रेशियस थिंग्स, मौल्यवान चीज, धन संपत्ती ते घेऊन जातो. अरे तुम्ही देवाचे निवडलेले धन आहात, आमेन तुम्ही देवाचे निवडलेले संपत्ती आहात हालेलुया आणि आमचा आध्यात्मिक येशू येणार आहे आणि तो घेऊन जाणार आहे. काय घेऊन जाणार आहे? आम्हाला मौल्यवान थिंग्स घेऊन जाणार आहे. Amen. देवाचे लोक हेच मौल्यवान आहेत. Hallelujah. पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांमध्ये देवाचे लोक मौल्यवान आहेत. हालेलुया त्यांनाच घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. आमेन. आपण मौल्यवान आहोत प्रियानो. Yes. हालेलुया. हालेलुया. आपल्याला तो घेऊन जाणार. आपण मौल्यवान कसं झालो? प्रभूच्या त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला धुतलं. हालेलुया प्रेज गॉड. Praise त्याच्या God. रक्ताने आम्हाला धुतलं आणि त्याने आम्हाला प्रेशियस मौल्यवान Yes, बनवून hallelujah. टाकलं. म्हणून बायबल म्हणतं प्रेशियस इज द डेथ ऑफ सेंट्स इन हिज साइट. हालेलुया. देवाच्या दृष्टीने भक्तांचं मरण कसं आहे? अमोल. अनमोल. प्रेज द लॉर्ड. Amen. म्हणजे देवाचे भक्त कोण आहेत? आम्ही. अनमोल. आणि या जगामध्ये भरपूर लोक आहे, प्रभू त्यांच्यासाठी येणार नाही, अनमोल लोकांसाठी येणार आहे. हालेलुया. आपण अनमोल आहोत, आपल्याला तो घेऊन जाणार आहे. हालेलुया हालेलुया. या आपण उठून उभे राहूया प्रियानो. एक जिवंत आशेने, मला वाटतं आपण जिवंत आशेने गेलो पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपल्याला त्याने एक धन्य आशा दिलेला आहे. हे बेटा बोला, आय विल नॉट डाय. अरे वा, प्रेज गॉड. खूप छान. हालेलुया. आम्ही मरणार नाही. 118:17 आम्ही जगणार, Amen. देवाच्या कृत्याचे वर्णन करणार. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ आम्ही साक्ष देणार आहे देवाची. Amen. हालेलुया. हालेलुया सगळ्यांचं ओझं प्रभूने काढून टाकलेलं आहे. Amen. भार आता प्रभूने पूर्ण काढून टाकलेले आहे. हालेलुया डोक्यावरचा भार खाली पडलेला आहे. आता घरी जाऊन नवीन ओझं घेऊ नका. देवाने तुम्हाला मुकुट मंडित केलेला आहे. त्याने मुकुट मंडित केलं. हालेलुया. आमीन. हालेलुया. हालेलुया. येशू ने मुझे बड़ा नाम दिया है. येशू ने विजय नाम दिया है. पराजय नहीं है, अभिजय है. होरी बाबा बाबा गदी बाबा बाबा उरी बीबी बिले को दुरे के चले गदीना. आमीन. हालेलुया. कम ऑन चर्च, कम ऑन. जे अभिषेकाने भरलेला आहे. होरी बाबा बाबा गदी के चले. हालेलुया. हालेलुया. योरी बाबा बाबा गदी बी. Oh, hallelujah, hallelujah, amen, Jesus, hallelujah, baba baba gala gadina, amen, Jesus, hallelujah. देवाने त्याच्या वेळेमध्ये सर्व काही सुंदर बनवलं. सुंदर केले आहे. प्रेज द लॉर्ड. माझे ऐकणारे प्रिय बंधू आणि बहीण आणि माझ्या आध्यात्मिक लेकरांनो, तुझं जीवन नाश होण्यासाठी अजिबात नाही. तुझं जीवन टेन्शन साठी अजिबात नाही. तुझं जीवन फारोचं ओझं घेण्यासाठी अजिबात नाही. तू देवाकडून निवडलेली आहे आणि प्रभूने आज तुला मुक्ती दिलेली आहे. तू विजयी आहे. प्रभूने तुला जय
हालेलुया। आज के बाद पराजय नहीं, सिर्फ जय। हालेलुया। फारो थांबून ठेवेल। जाऊ नको 9 वाजले, अरे जाऊ नको चर्चला, 9:30 वाजले, जाऊ नको, इथंच राहा। पण तुमची कबुली, मला जायचं आहे आणि देवाचं काम करायचं आहे। रे बाबा माखारिया लाखातुरा, रे बाबा माखातुला गाछा, रे बाबा माखारिया, निघाला माखारिया, त्याची इच्छा आहे यांची काय होऊ नये, वाढ होऊ नये, यांची वाढ होऊ नये, यांचा रास व्हावा। पण तुझ्या देवाची इच्छा आहे तुम्ही संख्येमध्ये पण वाढा आणि सद्गुणामध्ये पण वाढा। डिक्लेअर करा आजपासून। आमेन, हालेलुया, आमेन, धन्यवाद, हालेलुया। त्याची इच्छा आहे भूसंतानाला मारून टाकावं, विजयी लोकांना मारून टाकावं, प्रार्थनेच्या लोकांना मारून टाकावं। आम्ही वचनात पाहिलं त्याने आम्हाला जीवन दिलेलं आहे आणि पूर्ण जीवन दिलेलं आहे। आम्ही मरणासाठी नाही, आम्ही जीवनासाठी बोलावलेले लोक। हालेलुया लॉर्ड, धन्यवाद। प्रियांनो, आनंदाने जावा, प्रभू तुमच्या बरोबर आहे, तुमच्या कुटुंबाबरोबर आहे, तुमच्या कामाबरोबर, तुमच्या व्यवसायाबरोबर तो आहे। सैतान कुठूनही प्लॅन करेल, निराश होऊ नका, बलहीन होऊ नका, तुमचा आवेश वाढत जाऊ द्या। दर रविवारी तुमचा आवेश वाढत जाऊ द्या, दररोज तुमचा आवेश वाढत जाऊ द्या। लवकर आम्ही प्रभूला पाहणार आणि त्याच्या बरोबर राहणार। हालेलुया, हालेलुया। प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो। प्रभू परमेश्वर या शिलो मंडळीला आशीर्वादित करो। प्रभू तुम्हा सर्वांची आत्म्यामध्ये आणि शरीरामध्ये वाढ करो। आणि जसं मोशे बोलला, यावे निजी परमेश्वर माझा विजयाचा झेंडा सदोदित तुमच्या बरोबर राहा। आमचा झेंडा काय आहे माहितीये? आमचा झेंडा आमचा क्रूस आहे, आमचा वधस्तंभ आहे, जिथून आमच्या येशूने आम्हाला जय दिला। त्या प्रभूला धन्यवाद असो। प्रभू तुम्हा सर्वांना त्याच्या राज्यासाठी तयार करो। आमच्यासाठी, आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करा। प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो।